नमस्कार रसिक हो. कथा विश्व आवाज साहित्याचा या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अशा एका महान साहित्यिकाची कथा ऐकणार आहोत, ज्यांच्या लेखणीने शोषितांच्या जीवनात संघर्षाची मशाल पेटवली, ज्यांनी वंचितांचे जगणे साहित्याच्या केंद्रस्थानी आणले. त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कथा विश्वात आज आपण प्रवेश करणार आहोत. चला तर मग अनुभवूया अण्णाभाऊंची ही अजरामर कथा, थड्यातील हाडं. तारगावच्या चावडीपूरच्या चौकात गावकऱ्यांची धावपळ सुरू झाली होती. थडगुबाचा भंडारा होता. गाव जेवणाचा पसारा पडला होता. पंक्तीवर पंक्ती पडत होत्या. पुंडलिक वरदे हरीच्या गर्जनासारख्या होत होत्या. भाताची दुरडी, खिरीची बादली, आमटीचा हांडा यांची धावपळ थांबत नव्हती. दमानं घ्या, देवाचा प्रसाद पानावर टाकू नका, असं म्हणत पोलीस पाटील देवाजी सावळा चव्हाण इकडनं तिकडं हिंडत होता. अरे लेका ढेकण्या, शुल्लुक म्हणून की, असं करती माणसं एकमेकावर खेकसत होती. कारभारी मंडळी दमगीर झाली होती. पानावर अन्न टाकू नका असं त्यांनी तगादा लावला होता. चौकाच्या डोकीवर तोरणं भिरभिरत होती. चावडीपुढं एक जुनं थडगं होतं. त्यावर केळीचे खुंट उभे करून मांडव घातला होता. थड्याच्या एका देवळीत मंद निराजन जळत होतं. याच थड्याला तारगावचे लोक थडगुबवा म्हणतनी दरवर्षी नियमाने भंडारा घालीत. तो देव म्हणे त्यांना पावत होता. ओढ्याकडील बाजूला उकिरड्यावर उष्ट्या पत्रावळ्यांचा ढीग वाढत होता. डोंबाऱ्यांची उघडी नागडी पोरं त्या पत्रावळ्यांचा झाडून अन्नाचे कण जमीत होती. येणारी पत्रावळ कोरडी ठाण येई, त्यामुळे या गावची ही माणसं हलकट आहेत असा त्यांचा पक्का समज झाला होता. त्यांच्या डोकीवरून कावळे घिरट्या घालीत होते नि उपाशी कुत्री दचकून पाहत होती. चावडीच्या कठ्ठ्यावर कैकांनी तळ दिला होता. वतनदार, महार, मांग आपापली पोरं घेऊन प्रसादासाठी येऊन बसले होते. डवरी, डोंबारी, कैकाडी हे उपरी म्हणून दूर बसून पाहत होते. नाना महाराचा किशा पायरीवर पाय पसरून बसला होता. त्याचं वय 12 वर्षाचं होतं. त्याने तांबडा लंगोट लावून अंगातील फाटकी पैरण काढून खांद्यावर टाकली होती. सावळ्या रंगाचा तरतरीत तोंडावळ्याचा किशा वैतागला होता. घडोघडी जांभया देऊन समोर पंक्तीकडे पाहत होता. कांडदार पोर तळमळत होतं. त्याचे पाणीदार डोळे खिरीच्या काहिलीवरून फिरत होते. पंक्तींचं लटांबर संपत नव्हतं. त्यामुळे तो चिंतातूर झाला होता. ही माणसं भडवी सारीच खीर खाऊन संपवतील अशी त्याला धास्ती वाटत होती. जर त्यांनी सारीच खीर खाल्ली तर काय करायचं, याचा तो विचार करीत होता. चिडून टाच घासीत होता. सर्वांच्या शेवटी राणोजी रामोशी आला. त्याला पाहताच इतरांनी उगीच दाती विचकून पुन्हा मिटले. किंचित हालचाल झाली. सर्वांना थोडं हायसं वाटलं. कारण हा रामोशी वयानं सर्वांना थोर होता, परंतु त्याच्या वयाचा नक्की आकडा कोणालाच ठाऊक नव्हता. 80-90 तरी नक्की असं कित्येक छातीला हात लावून सांगत. नि त्याचं मत राणोजीचं होतं. त्याच्या सणसणीत मिशा कानापर्यंत ताठ होत्या. डोकीचे पांढरे केस रेशमासारखे चमकत. आणीदार नाक, रुंद नि उग्र चेहरा यामुळे ते वाघासारखा भासत होता. त्यानं लंगोटी लावून अंगात गुळकीची पैरण घालून डोकीला बत्तीचं पागुटं बांधलं होतं. हातातील काठीचा आधार घेत तो तोलून चालत होता. अजून त्याची मान सरळ होती. गावकरी त्याला भारी मान देत. त्याचा शब्द कोणी मोडत नव्हते. खिशाची ती चुळबुळ लक्षात येताच राणोजी गंभीरपणे म्हणाला, कुणाचा ऋतू? नाना महाराचा. समोर पंक्तीकडे पाहत किशा म्हणाला, मग लका तोंड का इचकतोयास? नायकानं थट्टा केली. तसा किशा तिरस्कारयुक्त स्वरात म्हणाला, अगा जांभ्या येतात नव? अरे मग भाकरी खाऊन नाही का याचं? रामोशानं प्रश्न केला आणि किशा म्हणाला,
घरची भाकरी खाऊन हाकडं गा कशाला याचं. हा का ह्यो माणसं किती खीर खात्यात ते बघाय. हे ऐकून रानोजी हसला. सूर्यवरती कलता होता. किरणं पिवळी झाली होती. गावकरी येऊन खीर चाकून चावून खात होते. महार मांगांची पोरं खुदकत होती. किशा तर मनातल्या मनात इरसाल शिव्या देत बसला होता. एका मांगाला राहवलं नाही. तो रानोजीला म्हणाला, नाईक आमची दात कवा लागायची. हे असंच हाय. ज्याच्या हाती ससा तो पारधी. नाईक जळजळीत स्वरात म्हणाला, या गावात न्याय नाही. हे ऐकून साऱ्यांनी माना डोलावल्या. थोडा विचार करून रानोजी पुन्हा म्हणाला, इनामदाराची दुनिया नाही ती नाही. एक भानगड आहे का, सांगू का? बोला. हे सांगा. पंक्ती संपल्या तवर हं बोला. सर्वांनी कबूल करताच रामोशानं एक कथा सुरुवात केली. ती अशी. पुष्कळ वर्षापूर्वी तारगावावर एक भयंकर संकट आले होते. त्यावेळच्या बजाजी पाटलांनी दौंडी देऊन सारा गाव चावडीवर जमवला होता. झाडून माणसं त्या चौकात बसला होता. रामोशी यांनी एक बगल धरली होती. मोठमोठे सावकार, गुजर, मारवाडी, पाटील, इनामदार म्हणजे एकूण एक येऊन खिन्न चेहरे करून बसले होते. सर्वांच्या डोळ्यापुढे मृत्यू थैमान घालीत होता. मल्या धनगराच्या बंडानं गावच्या तोंडाचं पाणी पळवलं होतं. 7,000 रुपये खंडणी दिली तर ठीक, नाही तर तारगाव जळून राख करू असा मल्या धनगराचा निरोप आला होता. 2 दिवसात रक्कम आली नाही तर शिंक्याची सुई वाजू देणार नाही या सांगाव्यानं गाव भांबावला होता. प्रत्येकाच्या डोळ्यापुढं मल्या धनगराची उग्र मूर्ती वावरत होती. काय जळणार, कसं जळणार याचाच लोक विचार करीत होते आणि कोणीहीच बोलत नव्हते. शेवटी बजाजी पाटील म्हणाला, हं बोला. 7,000 रुपये देऊन गाव राखायचा का राख करून घ्यायचा, काय ते ठरवा. हे ऐकून एक मोठा जमीनदार भाऊराव उठून म्हणाला, गावावर वर्गणी बसवून रक्कम उभी करून मलूकडे भरावी. आमची वर्गणी कधीही घेऊन जावी. आम्ही वर्गणी देणार नाही असं मांगा महाराणी स्पष्ट सांगून काखावर केल्या. आणि लख्या रामोशी उठून तावाने म्हणाला, आमच्याकडं बक हाय पैका, मात्र नहायनी खंडणी भरणं नामुष्कीची बाब आहे. आम्ही खंडणी देणार नाही. मग काय देणार? भूपतचंद वाण्यानं वैतागून विचारलं. तसा रामोशी चढत्या सुरात म्हणाला, पैका देणार नाही तो आमच्यापाशी नाही. आम्ही आपला जीव देऊ. हाय कबूल. नाईक खासा बोल केला. रायनाक महार उठून म्हणाला, खंडणी का द्यायची? लढाई देऊया. येऊ दे बंड. अरे परंतु बंड आल्यावर अडवणार कोण? एक मोठा सावकार ओरडला. तसा लखू माग उठला. त्यानं खाडकन शड्डू मारून सांगितले, येऊ दे, आम्ही अडवतो. त्यांच्यापाशी काय तोफखाना नाही नि पळून मराय टळत नसतं. पळून मरण्यापरास टाचावर मरूया. वारे मरणार, इनामदार ओरडला. एका दणक्यात मराल तुम्ही नि लूट आमची होईल. तुमचं हायच काय? खोपटं जळतील, परंतु आमचे वाडे त्याचं काय? मल्लूनं किती गाव जाळली लक्षात आहे का? खंडीभर बोलून जाळ नि मरू आम्ही ते काहीही नाही. रक्कम भागवा. आम्ही पळणार नाही. रायनाक महार सर्व शक्ती एकवटून म्हणाला, खंडणी भरायची नाही. आम्ही पळणार नाही. बेलभंडार उचलून जीव देऊ. तुमच्या जीवाची काय किंमत आहे? भूपतचंद म्हणाला, तुम्ही मराल, परंतु आम्ही साप बुडू मरू. ऐका मंडळी. शेवटी बजाजी उठून सर्वांवरून आपली करडी नजर फिरवीत म्हणाला, महार रामोशी जे म्हणतात ते खरं आहे. खंडणी भरून अपेस घेण्यापरास लढून मरणं बरं, असं माझं बी मत आहे. जर आम्ही करती माणसं मेलो तरी गाव होईल नि जगलो तरी बी सारा वारणाखोरा दुवा देईल. आगाजा गाजेल. मेलो तर गावासाठी. रायनाक म्हणाला, आम्ही जगलो तर मानानं जगू. लखू मांग बोलला, मरणामोहर पळून जाणारी आमची अवलाद नाही. सख्या रामोशी डिरकताच सर्व धनवान खवळून उठले. ते ओरडले, खुशाल मरा लेकांनो. आम्ही निघालो तालुक्याला. मरण काय खेळ आहे? तुम्हाला मराल
तुम्ही मराल, परंतु इतरांचं काय, आमचं काय होणार? कडाक्याचं भांडण होऊन बैठक उठली. सर्व श्रीमंत कामाला लागले. त्यांनी गाड्या जुंपून आपली मुलं बाळं दौलत रातोरात हलवली. रात्रीची ती पळापळ पाहून इतरांनी धीर खाला. गोरगरीब हवालदिल झाले. परंतु बजाजीन लोकांत आग पेटवली आणि तयारी केली. तरुण मुली परगावला पाहुण्या घरी रवाना केल्या. बायका पोर आपापल्या नातलगाकडे पाठविली. सारा गाव झडझडीत होऊन सज्ज झाला. दरोडा येणार हाय, मदत करा, असं पाटलानं सरकारला कळवलं आणि मदतीची वाट पाहत राहिला. परंतु उत्तर आलं नाही. अखेर ती रात्र आली होती. आज चंद्राला 6वी घडी होती. सर्वत्र सामसूम झाली होती. गावाच्या गल्ल्या धगधगत होत्या. माणसं जीवावर उदार होऊन नाक्यावर बसली होती. बोळानं हत्यारं चमकत होती. गावात शिरणाऱ्या तिन्ही पांदी रोखल्या होत्या. मावळतीची वाट सख्या नायकानं दाबली होती. तव्या एवढी कुऱ्हाड आणि तरणीबाण माणसं घेऊन तो मल्ल्याची वाट पाहत होता. उगवतीकडे लखो मांग होता. खुराड्या एवढ्या उराड्याचा मांग मुसमुसत होता आणि लक्ष्मीची पांद रायनायक महारानं रोखली होती. परूसभर उंचीचा विटा काढणी लावून महारानं हातात घेतला होता. विठ्याची काढणी उजव्या हाताला. खटवून तो तयार होता. चावडीपुढं निवडक माणसं घेऊन बजाजी पाटील हल्ल्याची वाट पाहत होता. तो आपली नंगी तलवार खाली ठेवीतच नव्हता. गोफणीत दगड बसले होते आणि त्याच वेळी मल्ल्या धनगर आपल्या माणसांच्या 3 टोळ्या करून गावात शिरताळाचं शिंग फुकून लोकांत गोंधळ उडवायचा कयास करीत होता. आणि आपण स्वतः लक्ष्मीच्या पांदीनं हळूहळू सरकत होता. गाव व्यवसाय वध असेल असं त्याचं मत होतं. तो गावंदरीला भिडून वेशीला शिरला आणि त्याची चाहूल लागून कुत्री जागी झाली. तशी गावातली माणसं उठली. चावडी पुढचं हत्याराचं बुचाट विस्कटून पाटील ओरडला, सावध! त्याबरोबर मल्यानं घाई केली आणि शिंग फुंकलं. शांत रात्रीची चिरफाड झाली. लक्ष्मीच्या पांदीला मल्याची वाट रोखताच हाहाकार उडाला. हाणामारीला जुपी झाली. सर्वत्र हल्लकल्लोळ उठाला. लखोमांगानं कुऱ्हाड चालू केली. सख्या नायकाला तर धुंदीत चढली. रायनाकाचा विटा भरकन 12 हात फेकला जाऊ लागला. अंतरावरचा गनिम तडाख्यात पडू लागला आणि बजाजी पाटील सर्वत्र धावू लागला. एकच आरोळी उठली, मागं हटू नका, मोहर येणाऱ्याला चेचून काढा. रायनाक ओरडत होता. माणूस हेरून मारा. लखोमांग लढत बोलत होता. रात्र थरारली होती. वातावरण पेटत होतं. माणसं लढत होती. रक्ताचे ओघळ वाहत होते. चामडे लोंबत होते. परंतु गावासाठी प्रतिकाराची आग सारखी भडकत होती. कोण कुणाला ओळखत नव्हते. जखमीला बाजूला घालून पुढे जात होते. रायनाकाच्या हातात विटा विजेप्रमाणे ये जा करीत होता. दरवेळी तो भरकन जाऊन वैरी पालथा पाडून विद्युत वेगानं परत त्याच्या हातात येत होता. काढणीचा विटा आहे हे बंडवाल्यांच्या लक्षात येत नव्हतं. रायनाकानं मल्ल्या धनगर हेरला होता. त्याला दणका देण्याची त्याची तयारी झाली होती. भराभर पवित्रे बदलून तो मात करीत होता. त्याच्या पायात वीज खेळत होती. पाटील तिन्ही ठिकाणी सारखा धावत होता. त्यामुळे पाटील आपल्या मागं आहे असं सर्वांना वाटत होतं. त्याच वेळी रायनाकानं ठरवलं की मल्ल्याची माणसं मधल्या चौकात नेऊन कोंडून फारच गारद करायची. विचार करून तो नकळत माघार घेत होता. तोच चंद्रोदय झाला. महाराचा तो भयंकर विटा मल्ल्याला दिसला आणि तो फटकून लढू लागला. परंतु हा माघार का घेत आहे हे त्याच्या लक्षात आलं नाही. चौकात येताच भरकन महारानं उलटून मल्ल्याची वाट दाबली आणि सर्व बंडकरी चौकात कोंडले. पाटील व त्याची माणसं तुटून पडलीनी कत्तल नेटानं होऊ लागली. गावकरीनी बंडकरी एकमेकांत मिसळून झंगाझंगी वाढली. रायनाकानं मल्ल्यावर डोळा ठेवून त्याला चावडीकडे रेटला. तसा मल्ल्या चावडीच्या ओठ्यावर गेला. तो सरळ होणार तोच रायनाकानं विठा फेकला. पोत्यात सांगता शिरावा तसा मल्ल्याचा ऊर फुटला. मल्ल्याचं काळीज फोडून विटा परत रायनाकाच्या हातात गेला. परंतु ताकदवान मल्या खाली आला नाही.
त्यानं कडाडून चावडीच्या खांबाला मिठी मारली. वार चुकला असं वाटून पुन्हा रायनाकानं विठा फेकला, पण घात झाला. विठा खांबात रुतून काढणी तुटली आणि एका बंडखोरानं मागून डोकीत कुऱ्हाड घालून रायनाकाला खाली पडलं. त्याचवेळी मल्ल्या ओरडला, पळा, घात झाला, मेलो. मग बंडकऱ्यांचा पळ सुरू झाला, पण सख्या रामोशी एका पायानं लढत होता. लखू मांग जागोजाग तुटला होता, पण बसत नव्हता. अखेर एकूण एक बंडवाला नाहीसा झाल्यावर लढाई थांबली. रक्तबंबाळ पाटलानं सर्वांना एकत्र केलं आणि त्यावेळी त्याला समजले की रायनाक महार गेला. पाटलानं हंबरडा फोडला. सर्व लोक चौकात जमले. म्हातारी कोतारी माणसं आली आणि सर्वांनी त्याला पाणी पाजले. बायका पोरांनी आक्रोश आरंभला. सकाळी सूर्योदयाला सरकारी मदत आली, पण तेव्हा रायनाक गावावर अनंत उपकार करून गेला होता. कित्येकाने हातपाय गमावले होते, कैकांची डोकी फुटली होती. मग सरकारी माणसांनी सर्व मुर्दे तालुक्याला नेले. तारगावची प्रेत परत आली. मग बजाजी पाटलानं रायनाकाचा देह जाळला आणि त्याची हाडं आणून चौकात थडं बांधलं. निळ्या घडीव दगडांच्या थड्यात एका दगडावर अक्षरं कोरली, गावासाठी मरणारा मर्द. पुढं दरवर्षी त्याचा भंडारा सुरू केला, पण काहींना महारांची महती रुचली नाही. त्यांनी अक्षराचा दगड निखळून दडवला आणि रायनाकाचा भंडाऱ्याला थडगोबाचा भंडारा असं नाव दिलं. रायनाकाचं नाव बुडवलं. करणी दडवली, पण असं म्हणून रामोशी थांबला. त्यानं समोर थड्याकडे पाहत हात जोडले आणि तो कापऱ्या आवाजात म्हणाला, ह्या थड्यात हाडं रायनाकाची हायती. एवढ्यात देवाजी सावळा पाटील दुःखी चेहरा करून पुढं आला. तो वेगानं म्हणाला, हा चला गा, बसा, खीर संपली, भात आमटी घ्या, प्रसाद वाईच. ते ऐकून किशा भडकला आणि रामोशी म्हणाला, खरं हाय, पण थड्यात त्या गावासाठी मरणाऱ्या रायनाक महाराची हाडं हायती. त्या रायनाकाचा सिद्धू महार, त्याचा महादू महारनी, महादूचा नाना आणि नाना महाराचा ह्यो किशा. ही ती रायनाकाची बहादूर अवलाद. पण रायनाकाच्या भंडाऱ्यात त्याला खीर नाही. सारी खीर गाव गिळून गेला. पण हे पाप हाय, ते कुठं फेडणार ह्यो गाव. आता काय करायचं नाही, घोटाळा झाला. पाटील कन्हद म्हणाला. खीर संपली म्हणताच किशा उठला आणि खांद्यावरची पैरण झटकून महारवाड्याची वाट चालू लागला. त्याच्याकडे पाहत म्हातारा रामोशी म्हणाला, ह्या थड्यातील हाडं तुमची हायती. जावा घरला आणि दुसरा भंडारा घाला. पर ह्यो मेल्याचं अन्न खाऊ नका. ह्यो मी निघालो, नगा आमासनी तुमचा प्रसाद. असं म्हणून रानूजी ही किशाच्या मागोमाग दमदार गतीनं निघाला. तशी सर्व महार पोरं उठून प्रसाद न घेताच घराकडे निघाली. कथा आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व शेअर करा. धन्यवाद.